घर बांधायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. आता सरकारकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे सरकारने जुना नियम बदलून नवीन GR जारी केला आहे. नेमका कोणाला फायदा होणार, किती रेती मोफत मिळणार आणि सामान्य लोकांसाठी हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने वाळू/रेती निर्गती धोरण 2025 मध्ये मोठा बदल केला आहे. हा GR 15 मे 2026 रोजी जारी करण्यात आला आहे आणि यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याबाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आधी काय नियम होता माहिती आहे का? पूर्वी रेती उत्खनन करणाऱ्या लिलावधारकांना त्यांनी काढलेल्या रेतीपैकी फक्त 10% रेती मोफत द्यावी लागत होती. पण आता सरकारने मोठा बदल केला आहे. आता उत्खनन केलेल्या रेतीवर नाही, तर संपूर्ण वाळू घाटातील उपलब्ध रेती साठ्याच्या 10% रेती मोफत द्यावी लागणार आहे. याचा फायदा कोणाला? हा फायदा मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना, घरकुल बांधणाऱ्या गरीब नागरिकांना. म्हणजेच घर बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चात थोडा मोठा दिलासा मिळू शकतो. सरकारने हा निर्णय का घेतला? GR मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः नागपूरसारख्या भागात घरकुल लाभार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि सगळ्यांना पुरेशी रेती मिळत नव्हती. त्यामुळे सरकारने हा नियम बदलण्याचा निर्णय. महत्त्वाची गोष्ट. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही रेती मोफत द्यायची जबाबदारी लिलावधारकांची असेल आणि त्यासाठी सरकारकडून त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम दिली जाणार नाही. आता हा निर्णय खरंच गरिबांसाठी फायदेशीर ठरणार का? लोकांना खरंच मोफत रेती मिळणार का, की पुन्हा कागदावरच राहणार? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच शेती, शासन निर्णय, GR, घरकुल आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गावातील लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत.